तर मी ही अशी काळी घेऊन यायच्या मागे काऊन लागली माहीत करून घेण्यासाठी व्लॉग एंडिंग पर्यंत. तर रामराम मंडळी, मी स्नेहल. सकाळी मस्तपैकी 6 वाजता उठून मेकअप शेकअप करून मी निघाली पातुर्ले जाण्यासाठी, कारण की आज होतं शूट. मी पातुर्ले पोहोचतो आणि मग मला माहित होते की हे सर्व बाकीचे म्हणतात आज शूट कॅन्सल करू. मी एवढे एफर्ट्स घेऊन सर्व काही करून आली होती पातुर्ले, पण हे लोक एक बी जणी आले तयार नव्हते. मग काहीतरी याचं काम पडलंच चालले. तिथून मग आम्ही गेलो सर्वात पहिले आमच्या पहिल्या लोकेशनवर. पहिले शूटवर जायच्या पहिले मावशीच्या घरी गेली आणि मग तिथून मग मी निघाली पहिल्या लोकेशनवर जायसाठी. पातूरचे लोक तर ओळखतच असतील आले. नंतर मग आम्ही गेलो मंदिरवर काही शूट करून घेतले, कारण तिथे आमचे काही शूट होते. आणि ऊन तर एवढा आहे भयानक, बापरे. सर्वात पहिले तर रिहर्सल करून घेतली, प्रॅक्टिस करून घेतली, काय करायचं आहे काय नाही ते सर्व समजून घेतलं. पण मी जे बोलत होते ते एकेकाच्या डोक्याच्या वरून जात होतं. म्हणजे याचा अर्थ मी जर फ्युचर मध्ये टीचर झाली तर लेकरं असेच करणार आहेत. त्यानंतर सर्वांना बरोबर सर्व समजून झालं आणि मग आम्ही केला शूट. तिथून मग आम्ही गेलो नानासाहेबाच्या वाड्यावर. तुम्हाला माहित आहे का नानासाहेबाचा वाडा? ऑब्व्हियसली जर पातूरमधून बघत असेल तर सर्वांनाच माहित आहे. सर्वात पहिले तर मग आम्ही पहिले लोकेशन पूर्ण बघून घेतली, कुठं काय आहे कसं काय आहे. इकडून तिकडून पूर्ण लोकेशन फिरून घेतली, कोणती जागा कामाची आहे कोणती जागा नाही आहे ते सर्व बघून घेतलं. कुठं कुठं शूट करू शकतो. लोकायला कधी कधी एक चष्मा नाही भेटत लावायला आणि मी एक सोडून 2-2 चष्मे लावून राहील. ती बा शूट वेगळ्या ठिकाणी, पण आपले सर्व रिकामे कामं चालूच पाहिजे. विहिरी मधलं पाणी काढणं चालू होतं. मी एकटी आणि हे 4-5 जण लोक मिळून मला मारत होती. हे तर नाइंसाफी झाली. ही सर्व लोक माझ्यावर नाइंसाफी करतात गाईस. किती शूट वगैरे झाला आणि मग त्याच्यानंतर मी निघाली घरी जाण्यासाठी. तर बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.